गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना आनंदाचा जावो. आणि आज ही बनवत आहे मी मेथीची भाजी. मेथीची भाजी ना स्वच्छ धुवून घेतलेली आहे, 2-3 पाण्याने धुवायची. आणि इकडे हिरव्या मिरच्या आहेत आणि इकडे लसूण आहे. तर हे शेंगदाणे पण घेतलेले आहेत आणि शेंगदाण्यामध्ये ना खडे असतात. शेंगदाणे खडे पाहून मगच वाटून घालायचे मिक्सरमध्ये. याच्यात असे ना थोडेसे खराब शेंगदाणे पण निघतात, हे असे टाकून द्यायचे बाहेर. असे कोण कोण आहे ना भाजून पण घालतात हे शेंगदाणे, मी न भाजताच घालते. तर मिक्सरमध्ये याला वाटून घ्यायचं आणि ह्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत. तर चला आता हे कट करून घेते मी. आता हे ना मिरची पहा इकडे कट केलेली आहे आणि हा लसूण असा उभा कापून घेतलेला आहे मी. आणि इकडे ह्या शेंगदाण्याचा कूट वाटून घेतलेला आहे, थोडंसं जाडसर वाटून घ्यायचा मेथीच्या भाजीला. आणि आता हे फोडणीत द्यायचं टाकून. टाकले ते आता हे पहा किती छान भाजली मिरची आणि लसूण, चांगला भाजून द्यायचा. आणि आता त्याच्यामध्ये भाजी टाकायची. आणि ना अशी हलवून घ्यायची. मेथीचा भाव काय आहे तुमच्याकडं? आमच्याकडे आहे 40. हे पहा अतिशय टेस्टी होते ही भाजी. मेथीची भाजी सुकी ही बनवलेली सुकी भाजी. अजून थोडंसं पाणी आहे आणि ते आटून जाईल 2 मिनिटात. ही भाजी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. मेथीची सुकी भाजी बनवलेली आहे.